चला आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याने आम्हाला स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करूया। या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहू शकेल प्रथम क्रमांकासाठी जो आपण सहकार्य पाहत आहोत जो आम्हाला कुमार महेंद्र शेठ शनिवार पाटील यांच्या माध्यमातून लाभलेला आहे त्यांचा मी या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतोय। द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक स्वर्गीय निनाद महेंद्र लसने यांच्या स्मरणार्थ सौजन्य अनिल अप्पा तिसकर अर्थात माजी उपसरपंच ग्रामपंचायत सावध यांच्याकडून आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। तिसऱ्या क्रमांकासाठी आम्हाला सहकार्य सन्माननीय किरण शेठ तुकाराम म्हात्रे यांच्याकडून आम्हाला लाभलेलं आहे त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। या स्पर्धेमध्ये संपूर्ण जे सन्मान चिन्ह पाहत आहोत मान्यवरांसाठी स्वर्गीय योगेश अंकुश फुलोर यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच ग्रामपंचायत आमने आमनेपाडाचे विद्यमान उद्योजक सुनील शेठ फुलोरे यांच्याकडून आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे त्यांच्या मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। मॅन ऑफ द मॅचसाठी आपण ट्रॉफी देत आहोत स्वर्गीय अभिमन्यू भास्कर माळी यांच्या स्मरणार्थ सौजन्य दिगंबर ज्ञानदेव माळी आपले विशेष आभार। मालिकावीर यासाठी आपण पारितोषिक देणार आहोत स्वर्गीय मनुबाई चंद्रकांत दळवी सौजन्य भावेश बाराम मडवी यांच्याकडून ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल आहे सन्माननीय राजू म्हात्रे यांच्याकडून आपले विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय। त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण पारितोषिक देणार आहोत स्वर्गीय जगन्नाथ रामू पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवीण जगन्नाथ पाटील यांच्याकडून ट्रॉफी आणि एस एस स्पोर्टच्या माध्यमातून सोपान तिसकर आणि अक्षय म्हात्रे यांच्याकडून आपण आकर्षक बॅट देणार आहोत त्यांचे विशेष आभार। बेस्ट बॉलरसाठी पारितोषिक आहे ट्रॉफी आपण देणार आहोत स्वर्गीय शांताराम बापू पाटील यांच्या स्मरणार्थ हर्षद दिनकर पाटील यांच्याकडून ट्रॉफी आणि अनंता रामू पाटील यांच्याकडून आपण कूलर देणार आहोत आपले सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय। या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच आपण ट्रॉफी देत आहोत स्वर्गीय अभिमन्यू भास्कर माले यांच्या स्मरणार्थ दिगंबर ज्ञानदेव माले यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आहे आदेश पांडुरंग तिसकर आपले विशेष आभार। स्वीट बॉक्स अक्षय जयस्वाल काशी विश्वनाथ स्वीट कॉर्नर आपले मनापासून आभार व्यक्त करतोय। आणि जो शीतपेय देत आहोत सामनावीरासाठी जो आम्हाला हनुमान कुंडलिक माळी यांच्याकडून लाभलेला आहे त्यांचे विशेष आभार। आणि टॉस सेरेमनीमध्ये पाहू शकाल रजनीकांत पाटील यांच्याकडून आपण शीतपेय देतोय पंचांचा ग्रीन सिग्नल। लेट्स प्ले सलामी जोडी योगेश्वर पाटील आणि सोबतीला पाहिलं तर निखिल जाधव आहे आणि षटकाला सुरुवात करतोय सुनील गांगोडे। सुनीलने पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार प्राप्त केला होता परंतु हा बाटल आता मात्र या ठिकाणी पाहण्यायोग्य असेल कारण त्याच्या समोर आहे लेफ्टी योगेश्वर पाटील काय जबरदस्त मात्र टच मध्ये आहे मागील तिन्ही पर्व जर पाहिले तर योगेश्वर पाटील भन्नाट फॉर्मात आहे आणि ते पहिल्या चेंडूवरती पाहू शकला एक्झॅक्टली हुक करण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू मात्र पाहू शकला या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये निघून गेला सिंगल धाव इथे मात्र या ठिकाणी योगेश्वरच्या बॅटमधून निघाली आणि पहिल्या चेंडूवरती पाहू शकला या ठिकाणी आपलं वैयक्तिक त्याने खातं उघडलेलं आहे संघाचं अकाउंट त्याने मात्र या ठिकाणी उघडलेलं आहे आणि आमच्या सोबतीला आता मात्र एज अ स्कोरर म्हणून जेडी आम्हाला चांगली साथ देत आहेत। जेडी सुद्धा मात्र जसा 2026 वर्षी आला तो लयमध्ये आला आणि आपल्या संघासाठी लय भारी तो कामगिरी करतोय आणि हीच अपेक्षा होती एकविरा साबत संघाला। चांगला नियोजन या स्पर्धेचा आपण पाहतोय प्रत्येक दिवसाच्या खेळामध्ये 8 संघ 8चा पूल आणि पहिल्या पती सर्व सामने आपण 5 षटकांचे कव्हर केले आणि त्यानंतर पुन्हा ऑन साइडला प्ले केलाय फटका लाजवाब परंतु चेंडू आता मात्र डिक्लेअर झोनच्या अलीकडे गेला की पलीकडे गेलाय आणि पंचाचा इशारा आला षटकार। आणि काय पॉवर इथे मात्र या फटक्यावरती जनरेट केले निखिल जाधवनं पहिला सिक्सर आला खांडवल संघाच्या इनिंग मध्ये हो पुन्हा फटक्यावर चिप केलाय मिडॉन आहे यासिन सिंधू चेंडू खाली जजमेंट करतोय व्हॉट अ कॅच काय नियंत्रण होतो स्वतःवरती कंट्रोल दाखवला अगदी स्कायर झेल होता परंतु कुठल्या प्रमाणात
तो मात्र डगमगला नाहीये आणि चांगल्या प्रमाणात झेल त्याने फिनिश केला आणि पहिल्या धक्का लागत असताना जय हनुमान खांडवल बस संघाला निखिल जाधवच्या रूपानं जबरदस्त कॅचेस विन द मॅचेस आणि जरूर हा समीकरण यासिनला ठाऊक होता आणि काय तो झेल त्याने मात्र फिनिश केला असं एक क्षण वाटलं की मात्र आय थिंक हनुमान त्याचा आय थिंक कदाचित चुकीचा पाला म्हणू शकेल परंतु घारीप्रमाणे त्याने चेंडूवरती नजर ठेवली आणि निखिल सारख्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी स्वस्तात माघारी पाठवलं पहिली सफलता सुनीलला इथे मात्र मिळाली 7 या आकड्यावरती पहिला धक्का मात्र लागत असताना टीम जय हनुमान खांडवल संघाला नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती रोहित आलाय योगेश्वर पाटीलच्या सोबतीला उर्ध विकेट मारा करतोय ओ पहिला चेंडू ओ फर्स्ट स्लिपला मात्र तिथे मात्र फिल्डर पाहायला मिळतोय लाराच्या रूपानं तरी सुद्धा मात्र पाहू शकेल त्या ठिकाणी चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला लेगबाच्या स्वरूपात सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी इथे मात्र मिळाली आणि जरूर ज्यावेळी मात्र आपण पाहतो की हाफ ग्राउंड असतात त्यावेळी मात्र स्लिपला आपल्याला जास्तीत जास्त शतरक्षक पाहायला मिळत आहेत मग संजय स्पोर्ट्स साबत संघाचा तो क्रीडांगण असेल जेव्हा तिथे स्पर्धा होतात तेव्हा त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र आपण अगदी विकेटच्या पाठीमागे लेग स्लिप किंवा फर्स्ट स्लिपला मात्र आपण फिल्डर पाहत असतो आणि ती रणनीती आज या स्पर्धेमध्ये मेयर 11 बाबगाव संघ मात्र वापरत असताना ओहो बाटकट आहे का झेल आय थिंक उडाला होता परंतु तिकडे चूक घडली गेली कव्हर पॉईंटला आर्यन मेहरच्या वतीनं बाटकट होती म्हणजे इथे मात्र रोहितला जीवनदान मिळालं आहे अशा प्रकारच्या चुका तुम्हाला मात्र इथे टाळाव्या लागतील आणि ही सिंगल धाव मात्र रोहितच्या बॅटमधून निघाली संघटित धावसंख्या पाहू शकेल आता मात्र हळूहळू पुढे जात असताना एक गडी बाद 9 धावा फलक्यामध्ये पाहायला मिळत आहेत 4 षटकांच्या खेळामध्ये किमान तुम्हाला 40-45 पर्यंत जावं लागेल आणि तो जर तुम्ही जर इथे प्रयत्न केला तर मात्र एक चांगला टोटल मात्र या पण क्रीडांगणाच्या अनुषंगाने मात्र म्हणू शकतोय आणि तो प्रयत्न मात्र इथे योगेश्वर पाटील आणि त्याचे सहकारी मात्र करणार का करावा लागेल कारण नॉकआउटची स्पर्धा आहे जो संघ जिंकेल तो पुढे वाटचाल करेल जो संघ पराभूत होणार त्या संघाला मात्र या स्पर्धेची तब्बल वर्षभर वाट पाहावी लागणार ओहो फटका चांगला होता परंतु दिशा चुकीची निवडली आणि चेंडू सरळ चाललाय डिक्लेअर झोनमध्ये तर अशा रीतीने पावसाळ पहिल्या षटकाचा जो खेळ होता सुनील गांगोडेचा तो मात्र या ठिकाणी संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकाल एक गडी बाद प्रथमतः बॅटिंग करत असताना नाणेफेकी जिंकल्यानंतर जय हनुमान खांडवल बस संघाने धाबा जोडला एकूण 10 सध्या आपण पाहतो मित्रांनो एकविरा चषक 2026 एकविरा स्पोर्ट्स साबत संघाच्या वतीने परंतु या विभागातील सर्वात मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येत आहे लक्षा चषक देवरुंग आयोजित जय जोटिंग देवरुंग संघाच्या वतीनं दिनांक 11 फेब्रुवारी ते दिनांक 15 फेब्रुवारी या स्पर्धेचा कालावधी असेल या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ माजी सरपंच ग्रामपंचायत देवरुंगचे आदरणीय श्यामशेठ दळवी यांच्या पर्यटनाने साकारली जाणारी ती स्पर्धा असेल त्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल तुम्हाला 5 टू व्हीलर बाईक दिल्या जातील आणि मानाचा चषक द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक असेल 3 टू व्हीलर व चषक तृतीय क्रमांकासाठी 2 बाईक आणि तुम्हाला चषक दिला जाईल चतुर्थ क्रमांकासाठी सुद्धा 2 बाईक आहेत आणि तुम्हाला चषक दिला जाणार त्या स्पर्धेच्या वतीनं प्रवेश फी आहे 25,000 रुपये प्रत्येक संघाला पूर्ण क्रिकेटची किट दिली जाईल त्या स्पर्धेच्या माध्यमातून मालिकावीरासाठी सुद्धा बाईक आहे उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल असेल आणि त्या स्पर्धेचं खास आकर्षण सबकी कातिल गौतमी पाटील यांचा शो मात्र त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि खास करून चकडा प्रेमींसाठी आनंदाची बातमी तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये मथुर नावाचा नंदी पाहायला मिळेल बकासूर सोन्या आणि सोन्या ही 4ही नंदी त्या स्पर्धेचं आकर्षण असेल आणि एक्झिबिशन मॅच ठाणे वर्सेस रायगड बिग बॅटल तर त्या स्पर्धेमध्ये कोणत्या संघाला सहभागी घ्यायचा असेल तर आपण जय जोटिंग देवरुंग जय हिंद देवरुंग आणि जय अंबिका देवरुंगपाडा यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या स्पर्धेमध्ये आपला नाव नोंदणी करू शकता लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह स्टँड अँड डिलिव्हर चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या पलीकडे योगेश्वरचा क्लास पाहायला मिळतो या फटक्यामध्ये
आला सिक्सर. ओमकार दलवी आणि ओमकारवरती पहिल्याच चेंडूवरती योगेश्वरनं मात्र षटकार जोडलाय. ओमकारचं स्वागत केलं षटकारानं आणि संघटित धावसंख्या पुढे जात असताना 16 या आकड्यावरती. काय तो फटका पाहिला अगदी परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. लॉंग ऑफला फिल्डर जरूर होते. त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला आणि तदनंतर इथे पाहू शकाल हुक करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज चेंडू झाला डिक्लेअर झोनमध्ये. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी जोडली जाईल. 17 धावा फलक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. मित्रांनो या स्पर्धेचा आज पहिला दिवस. पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये आपल्याला 8 संघ खेळताना पाहायला मिळाले. उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल. पाहायला विसरू नका. दिनांक 13 जानेवारी 2026 गावदेवी नानकर विपक्ष गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे बिग बॅटल मॉर्निंग सेशनमध्ये पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जो काल आपण या दोन्ही संघादरम्यान आप्पासाहेब शिंदे चषकामध्ये फायनलचा सामना पाहिला या दोन्ही संघादरम्यान. दुसरा सामना असेल स्वामी समर्थ सोनाले विपक्ष गावदेवी वालशीन. तिसरा सामना योगेश शिलवण आमने ए विपक्ष रोशन्स पण मुटवल. आणि पहिल्या प्रति शेवटचा सामना असेल आई एकविरा सांगे विपक्ष आरडी इलेवन किरावले. फटका खेळण्याचा होता प्रयत्न चांगला परंतु चेंडू चालला डिक्लेअर झोनमध्ये. सातत्याने डिक्लेअरच्या स्वरूपात इथे धाबा येत आहेत आणि त्या धाबा आता मात्र ॲड करतायत आमचे एक्सपर्ट कोरर्स. जेडी 18 लॉस ऑफ 1 विकेट. षटकाची सुरुवात चांगल्या प्रमाणे झालेली आहे. पहिल्या चेंडूमध्ये सिक्सर आला म्हणजे योगेश्वरचा उद्दिष्ट असेल की किमान एखादा अजून जर या ओव्हरमध्ये जर चांगला स्ट्रोक आला तर मात्र आपला संघ चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो आणि तो प्रयत्न मात्र इथे योगेश्वर पाटील करणार का. प्रयत्न करतो ऑन साईडला खेचून मारलाय फ्लॅट अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडूला भेडकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. की त्यांनी एकाच स्पर्धेमध्ये बॅक टू बॅक 3 अर्धशतकीय इनिंग त्यांनी जोडल्या होत्या आणि तदनंतर दुसरा फलंदाज ठरला मानकुली संघाचा मिस्टर विनीत माळी. त्याने सुद्धा एकाच स्पर्धेमध्ये लागोपाठ 3 सामन्यामध्ये 3 अर्धशतकीय इनिंग जोडल्या गेल्या आणि हे दोन्ही खेळाडू आता मात्र बहुचर्चित राहिलेले आहेत. सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली. सेन्सिबल क्रिकेट आज जबाबदारीने योगेश्वर पाटील खेळतोय. ज्याप्रमाणे टीमची सिच्युएशन आहे टीमला माझ्याकडून काय अपेक्षित आहे त्या अनुषंगाने तो खेळ साकारतोय आणि तर मात्र जेडी सुद्धा मात्र त्याच्या खेळीकडे पाहत आहेत. कारण एखादा फलंदाज एखाद्या फलंदाजाची मात्र कदर करू शकतोय. ऑन साईडला मात्र उडवण्याचा प्रयत्न चेंडू सरळ त्याला अगदी विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावण चेंडूची सांगता आपण पाहतोय. संघाची धावसंख्या पाहू शकाल अब तक 25 धाबा धाव फलकावरती आणि 2 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. म्हणजे या षटकाचा आपण विचार केला तर तब्बल 15 धाबा इथे मात्र या ठिकाणी ओमकार दलवीने खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या आपण सुनीलनं 10 खर्च केल्या होत्या. म्हणजे पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार मात्र हा षटक जे हनुमान खांडवल बस संघासाठी चांगल्या प्रमाणे लाभदायक झालाय असंच म्हणावं लागेल. आणि जर याच गतीने जर धाबा येत राहिला मागील 2 षटकामध्ये तर 50 किंवा त्यापेक्षा अधिक धाबांचा आकडा इथे मात्र आपल्याला फलक्यावरती पाहायला मिळू शकेल. यानंतर पुढील जो सामना असेल दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल जानूसपुर इताडे विपक्ष NK स्पोर्ट खांडवल. तर दोन्ही टीमला विनंती असेल की आपण मैदान सोडून रेंजच्या बाहेर जाऊ नका कारण या पहिल्या इनिंगच्या ब्रेकमध्ये मात्र या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. आज पंचाच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल अजित पुत्रन सर एक जबरदस्त लेजेंड खेळाडू आणि आज आपण पाहतो की पंचाच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये चांगले कार्यरत आहेत आणि त्याच्या सोबतीला स्क्वेअरलेगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये याच विभागातील लोकल बॉय मिस्टर दैवत वेलेकर सरांना आपण पाहतोय. आणि तसं जर पाहिलं तर दैवत वेलेकर सुद्धा एक प्रोफेशनल पंच आहेत. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी पंचाची भूमिका बजावलेली आहे. तिसरा षटक गोलंदाज राहुल मेहरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 25 धावा फलक्यावरती लागलेले आहेत. ओहो
ते आपण जर पाहिलं तर योगेश्वर पाटीलचा बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन असेल, फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे, परंतु तिकडे सीमारेषा नाही आहे. आणि त्यामुळे आता मात्र पाहतो की कुठेतरी स्वतःवरती निराश होताना पाहायला मिळतोय. फटके जर सातत्याने त्याच दिशेने त्याने खेळले, परंतु फक्त त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकच धाव त्याला मात्र या ठिकाणी मिळाली, कारण सर्वांसाठी नियम समान आहेत. तुम्हाला जर मोठा आकडा इथे जर उभारचा असेल तर मात्र विकेटच्या समोर तुम्हाला या ठिकाणी फटकेबाजी करावी लागेल. हो, थोडासा वेट केला होता फलंदाज रोहितनं, परंतु फारसा या ठिकाणी चांगला मिडल झाला नाही. स्वतः यासिन मिडॉलला होता, अगदी मिड विकेटकडे गेले, मात्र आपल्या अगदी उजव्या बाजूला तो पलत गेला. चेंडूला त्याने मात्र सेव्ह केला आणि तोपर्यंत सिंगल धाव. म्हणजे आतापर्यंत राहुलनं टप्पा चांगला पीक केला आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल धावा खर्च केल्या, परंतु कुठेतरी आता मात्र राहुलला या ठिकाणी एखादा विकेट्स प्राप्त करून द्यावा लागेल. आणि ती जर विकेट्स योगेश्वरची जर प्राप्त केली तर मात्र सोने पे सुहागा. पुन्हा त्याच झोनमध्ये चेंडू मात्र सातत्याने चालला आहे. सिंगल सिंगल सिंगलवरती आता मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाज मात्र या ठिकाणी भर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपण पाहतो की उष्णता भरपूर आहे, परंतु आपण जिथूनही स्पर्धा कव्हर करतोय अजून मात्र गारवा अंगाला स्पर्श होतोय. कारण अगदी मैदानाच्या आजूबाजूला आपण जर पाहिली तर हिरवी हिरवी झाडे आहेत आणि त्याच्यामुळे पाहतो की या ठिकाणी आपल्याला नैसर्गिक ऑक्सिजन इथे मात्र प्राप्त होतोय. आणि सध्या ऑक्सिजनची फार गरज आहे. झाडे लावा, झाडे जगवा. हो, फोर्स केलाय समोर दिशेनं, लॉंग अप आहे. सुनील गांगोडे चूक करणार नाहीयेत आणि पकडला जेल आणि समाप्त झाला या ठिकाणी फलंदाज रोहितचा खेळ. मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिलाय. रोहित सारख्या फलंदाजाला मात्र त्याने माघारी पाठवलं. फक्त 3 धावांचं योगदान रोहितने आपल्या संघाला दिलं. आणि तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला दीपेश. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी योगेश्वर पाटीलच्या सोबतीला. म्हणजे आतापर्यंत दोन्ही षटकांच्या तुलनेनुसार हा षटक राहुल मेहरचा आपल्याला चांगल्या प्रमाणात पाहायला मिळतोय. कंट्रोलफुल गोलंदाजी पाहिली, अचूक टप्पा अचूक लाईन त्याने मेंटेन केली. आणि आता मात्र हा षटक आल्यानंतर कुठेतरी बारामजी मेहरसुद्धा मात्र संतुष्ट असतील. ज्याप्रमाणे इथे मात्र मेहर 11 बापगाव संघाने मात्र बाउन्स बॅक केलाय. हो, चांगला चेंडू लाऊड अपील लेग बी फोर्ससाठी पाहू शकाल, परंतु इम्पॅक्ट जो आहे तो आय थिंक लक्ष्यमच्या पलीकडे असावा आणि त्याच्यामुळे पाहू शकाल या ठिकाणी अजित पुत्र सरांनी मात्र या ठिकाणी ही अपील फेटाळली. परंतु लेगबाच्या स्वरूपात फलंदाजाने मात्र ही एक धाव पूर्ण केली. योग्य निर्णय. लक्ष्यमच्या अगदी बाहेर फिशिंग आउटसाइड लेग. हे दृश्य पहा. वाह, इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न करतायत. नीरज एक जबरदस्त ऑपरेटर आहेत. हो, पुन्हा पावशेल फुल टॉस. पुन्हा मात्र पावशेल त्या ठिकाणी लाऊड अपील केली गेली. पुन्हा लेगबाच्या स्वरूपात तिथे एक धाव फलंदाजाने पूर्ण केली. परंतु राहुलचा स्पेल पहा, फक्त 3 धावा खर्च केल्या, विकेट्स प्राप्त केला 1. म्हणजे आपण विचार जर केला तर या षटकामध्ये तब्बल 5 धावा आल्या. बॅटच्या स्वरूपात 3 आणि लेगबाच्या स्वरूपात या ठिकाणी 2 धावा. म्हणजे जबरदस्त मात्र इथे कमबॅक राहुलच्या वतीने केला गेला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी 10च्या धावगतीने आता मात्र इथे धावा जोडल्या गेल्या. 2 गडी बाद 30. म्हणजे या पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 10 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 आल्या होत्या, परंतु या ठिकाणी 30 धावा फलकावरती. जबरदस्त कामगिरी राहुल मेहरची पाहिली. चला, फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि नाणेफेकीसाठी सुद्धा रेडी राहायचं आहे. NK स्पोर्ट खांडवल आणि जानूसपुर इताडे हे संघ दुसऱ्या फेरीतील तो दुसरा सामना असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेकांनी चांगलं योगदान या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. आणि हा दृश्य पहा, VIP कशावरील दृश्य आपण पाहू शकाल.
शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये आता गोलंदाज शालिक भोईरचा मात्र या ठिकाणी वापर केला जातोय. पहिला चेंडू पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे आणि पावसाळ्या या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात इथे एक धाव मात्र या ठिकाणी खर्च केली शालिक भोईरनं. 31 31 धाबा फलक्यावरती लागला गेला. ऑप्शनला पाहिलं तर या ठिकाणी तुषार भंडारी सुद्धा त्यांच्याकडे होता, परंतु शालिकडे चेंडू मात्र सोपवलाय. पुन्हा मात्र लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली असं वाटतं की पहिल्या चेंडूचा रिप्ले आपण पाहतोय काय, परंतु तसं नाही आहे. सलगचा दुसरा वाईट बॉल आणि तर मात्र या ठिकाणी या निर्णयाला चॅलेंज केलं आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाने. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे, कारण पर इनिंगसाठी 1 रिव्ह्यू आहे. त्या रिव्ह्यूचा इथे मात्र वापर केला आहे शालिक भोईरनं आणि आता मात्र पावशील TV पंच मात्र इथे चेक करतील. चला, लंच ब्रेक नंतर पुन्हा दिलीप पाणे सर आमच्या सुट्टीला जोडले गेले. ऑफिशियल पंचाचा निर्णय वाईट आहे आणि आता TV पंचाचा निर्णय वाईट आलाय, म्हणजे रिव्ह्यू अनसक्सेसफुल. म्हणजे आता मात्र इथे तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही, याची नोंद घ्या. परंतु शालिकला एक मित्र म्हणे की योग्य निर्णय त्यांनी घेतला होता, कारण एक रिव्ह्यू आपल्याकडे आहे तर त्याचा आपण वापर करूया. सक्सेसफुल झाला तर आय थिंक सोने पे सुहागा, हरकत नाही आहे. परंतु या ठिकाणी लागोपाठचे 2 स्वेअर चुटी ते मात्र हाताळले वाईटच्या स्वरूपात आणि तदनंतर कडक प्रहार ओव्हर पिच गोइंग अँड आउट ऑफ द पार्क, सिक्सर. जे विजू काय सॉन्ग सादर केलंय, असं वाटते कव्वालीचा परफेक्ट त्याचा छंद असावा, परंतु काय स्ट्रोक केलाय या ठिकाणी. पुन्हा एकदा खेचून मारलाय, वा भाई वा. चेंडू चालला मिड विकेटच्या पलीकडे. सलगचा दुसरा वार शालिक भोईरच्या विरोधात योगेश्वर पाटीलचा. पाटील आता पाटीलगिरी राखतोय असं म्हणायला हरकत नाहीये. मैं तुझे बुला दूंगा. हा एक्शन रिप्ले पहा. ऑफ सिक्सचा चेंडू होता, खेचून मारला. जखमेवरती मीठ सोलतोय. वैयक्तिक पाहिलं तर या ठिकाणी आय थिंक सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 44चा आकडा पाहायला मिळतोय आणि वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती खेळतोय. 1 मॅन आर्मी योगेश्वर पाटील. लाऊड अपील, फिंगर अप. परंतु या ठिकाणी एक्झॅक्ट काय घडलंय, दोन्ही पंच आता मात्र या ठिकाणी चर्चा करतील आणि चर्चेनंतर जो काही निर्णय येणार तो निर्णय आता मात्र दोन्ही संघातील खेळाडूंना मान्य करावा लागेल. काय निर्णय आहे तो आमच्याकडे द्या. लेग बिफोरच्या रूपानं फलंदाज या ठिकाणी बाद घोषित केलाय योगेश्वर पाटीलला आणि हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. हो यस, योग्य निर्णय आपण म्हणू शकतोय, कारण बाटने चेंडूचा मात्र कुठला संपर्क मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि त्यानंतर पावसाळ्या या ठिकाणी चेंडू जाऊन एक्झॅक्टली पायावरती धडकलाय.
तिसरा धक्का मात्र इथे लागत असताना टीम जय हनुमान खांडवल बस संघाला, परंतु या ठिकाणी 30 धावांची जबरदस्त खेळी या ठिकाणी योगेश्वर पाटीलने मात्र इथे साकारली. 44 धावांपैकी वैयक्तिक 30 धावा. आणि अजून आपण जर पाहिलं तर या इनिंग मधील 3 चेंडूचा खेळ येणं शिल्लक. आणि नवीन फलंदाज पाहू शकेल या ठिकाणी राकेश आलाय फलंदाज दीपेच्या सोबतीला. शालिक भुईणं जरूर मात्र सुरुवातीला थोड्याफार चुका केल्या, परंतु कुठेतरी प्रत्युत्तर देत असताना हो चांगला चेंडू, चांगला वापसी, परंतु इथे मात्र पहा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चाललाय आणि पंचाचा मात्र इथे वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. तिसरा स्वेअर चेंडू मात्र या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर पाहू शकेल या स्पर्धेचा आनंद घेत असताना सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून लक्षा बैलाचे मालक, माजी सरपंच, ग्रामपंचायत देवरुंग चे या श्यामशेठ दलवी सध्या आनंद घेत आहेत. व पुन्हा स्वेअर चेंडू, सलगचा दुसरा आणि या षटकातील चौथा स्वेअर बॉल. पण आतापर्यंत 4 धावा ज्या आहेत अतिरिक्तच्या सौजन्याने शालिक भोईने मात्र खर्च केला. आणि आता मात्र पाहू शकेल प्रत्येक धावेनंतर आता मात्र खांडवलकरांच्या टाळ्यांचा गजर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण 46 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. आणि श्यामशेठ दलवी साहेबांचा बिग शो आपल्या विभागामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लक्ष बैलाच्या नावानं लक्ष चषक देवरुंग 2026. ओ तिन्ही एसट्या दाखवल्या आणि त्यापैकी ते एसटी मात्र या ठिकाणी वाकवली. शालिक भोईरनं त्यांच्या खात्यातील ही दुसरी सफलता. मी जी स्पर्धा अनाऊन्समेंट केली होती श्यामशेठ दलवी साहेबांची दिनांक 11 फेब्रुवारी ते दिनांक 15 फेब्रुवारी डे नाईटच्या स्वरूपात ती स्पर्धा असेल मित्रांनो. 5 दिवसांचा देवरुंगकरांचा तो सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकासाठी 5 टू व्हीलर व मानाचा चषक, दुसऱ्या क्रमांकासाठी 3 टू व्हीलर व चषक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 2 टू व्हीलर आणि चषक तुम्हाला दिले जातील. आणि खास आकर्षण सबकी कातील गौतमी पाटील. आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला मथुर हा बैलसुद्धा पाहायला मिळेल. बकासूरची सुद्धा मात्र त्या स्पर्धेमध्ये एंट्री असेल. सोन्या 50-50 याची एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सोन्या 6169 हा नंदी त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मालिकावीरासाठी आकर्षक बाईक, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल आणि एक्झिबिशन मॅच, बिग मॅच ठाणे वर्सेस रायगड. आणि या स्पर्धेचं प्रवेश फी असेल 25,000 रुपये. संपूर्ण संघाला पूर्ण गणवेश त्या स्पर्धेमध्ये दिला जाणार आहे. त्या स्पर्धेमध्ये कोणत्या संघाला सहभाग घ्यायचा असेल तर आपण जय जोटिंग देवरुंग, जय हिंद देवरुंग किंवा श्यामशेठ दलवी साहेबांच्या तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवू शकता. धन्यवाद श्यामजी दलवी, आपलं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. शालिक भोईर पुन्हा एकदा हो खेचून मारण्याचा प्रयत्न, फटकेला उंची जास्त मिळाली आणि मिड विकेटचा फिल्डर हो कॉलिंग नाहीये. वसीमला असं वाटलं की मी झेल पकडेल आणि ओमकारला असं वाटलं की मी हा झेल पकडेल. दोघांची भांडण आणि तिसऱ्याचा लाभ कारण दोघांच्या मध्ये चेंडू जाऊन मात्र लँडिंग झाला. आणि शेवटच्या चेंडूमध्ये या ठिकाणी 2 धावा पलून पूर्ण केल्या. आणि संघाची धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 49 धावाचा या ठिकाणी टार्गेट सेट केला आहे मेहर 11 बाबगाव संघासमोर. आणि शेवटचा षटकाचा विचार आपण केला तर शालिक भोईरनं 2 विकेट जरूर प्राप्त केल्या, परंतु तब्बल 18 धावा त्याने खर्च केल्या. भरपूर मागणा षटक. आणि या सामन्यामध्ये कोण जिंकेल, कोण पराभूत होणार तत्पुरती जाऊया आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना. जानूस्फोर्ट इताडे विपक्ष NK स्पोर्ट खांडवल या 2 संघादरम्यान आपण टॉस करतोय. सन्मान्य विजयजी दलवी आपणास विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. स्वर्गीय अभिमन्यू भास्कर माळी यांच्या नावानं हा टॉस बॉक्स या स्पर्धेमध्ये उतरलेला तुम्ही पाहू शकाल. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत. आणि विजयजी दलवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. प्रत्येकी 4 षटकाचा सामना आहे. हेड अँड टेल. चला खांडवल संघाचे संघटक कॉल देत आहेत. टेल इज कॉल बट हेड आलाय. सन्मान्य रजनीकांत पाटील यांच्या माध्यमातून टॉस विनिंग सेरेमनीमध्ये आपण पाहत आहोत. कोट्रीस देत आहोत विनिंग संघाच्या संगणकाला. चेहऱ्यावरती विशाल त्या स्माईल आली कारण कोट्रीस मिळाली. पाहुण्यांचा आभार आणि विनंती असेल की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. विशाल, पहिला प्रेम आणि पहिला विजय प्रत्येकाला अपेक्षित असतो. काय जे सध्या माहोल आहे संघामध्ये? चांगलाच माहोल आहे, विन झाला त्यामुळे. परफेक्टली खेळ झाला की तुला अजूनही वाटते की कुठला तरी क्षेत्र आहे की तिथे आम्ही मागास होतो, चुकीची दृष्टी आमची झाली त्या ठिकाणी? नाही, चांगलंच केलं. एक ओव्हर ठेवून जिंकलो म्हणजे दोन्ही चांगलंच होतं.
आता दुसऱ्या प्रति सामना आहे टॉस भरपूर एखाद्या संघासाठी महत्त्वपूर्ण असतो आणि तो तुम्ही टॉस जिंकलाय काय करणार फिल्डिंग करू. आय थिंक कालपासून अशी चर्चा होती की इताडी संघ खेळेल की नाही खेळलेला केले की नाही या चर्चा सुरू होत्या परंतु अखेर तुमचा संघ इथे उतारला पहिल्या सामना जिंकला प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार 40च्या अंदर थांबू. नाही खेळण्याचं कारण काय होतं सांगू शकशील नाही प्लेयर नव्हते, हल्ली पण प्लेयर शॉर्ट होते त्याच्यामुळे खेळलं नव्हतं मी. मग जो तुम्ही तो निर्णय घेतला एक्झॅक्टली त्याच्या पाठीमागे एक्झॅक्टली कोण उभा राहिला की दैवते सांगितलं की आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे नाही दैवत नाही घेतलं आणि टीमच बोलली की आता असोसिएशनच्या मॅचेस मग खेळूच आपण उगाच टुर्नामेंटची म्हणजे वाटणार पाहिजे. पर्व तिसरं आहे आमच्या आयोजकांचं या स्पर्धेबद्दल काय सांगशील खूप चांगलं आयोजन आहे, दरवर्षी चांगल्या ठिकाणी करतात आणि चांगलंच करतात. क्या बात आहे जशी ISPL आता वेगवेगळ्या वेणूमध्ये आपण पाहतो तशी ही स्पर्धा वेगवेगळ्या वेणूमध्ये आपण सध्या तुमच्या ब्रिटिश घेऊन येतोय नाणेपैकी जिंकली असती तर तुमचा निर्णय काय आला असतं क्षेत्ररक्षण परंतु तुम्हाला आता फलंदाजी करायची आहे 4 ओव्हरमध्ये कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील 50+ या सीझनमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात तुम्ही कधी केलेले आहात नाही. मग पहिल्यांदा खेळणार कुठल्या खेळाडूकडून जास्त अपेक्षा असतील सौरभ आहे, जयेश आहे, जितेश आहे, विनोद पाटील आहे. तू युवा कॅप्टन आहेस तुझ्यावरती काय प्रेशर वगैरे असतो की तू फ्री माइंडने सर्व हँडल करतोयस फ्री माइंड. आणि आमच्या लाडक्या जुगांबद्दल काय सांगशील तुझं मत काय आहे आयोजन चांगलं आहे, खेळण्याची संधी दिली त्यांचे धन्यवाद. तुला काय वाटते किती वर्षाचा अनुभव या संघाकडे आहे ज्याप्रमाणे या मैदानाला सजवलेलं आहे ज्याप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे निवड आहे आता, चांगलं आयोजन केलेलं आहे. किती वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असेल 2 ते 3 वर्ष. क्या बात आहे परफेक्ट त्यांनी सांगितलंय 3 वर्षाचा त्या अनुभव आहे परंतु मी सांगतो की त्यांच्याकडे किमान 10 ते 15 वर्षाचा अनुभव आहे ज्याप्रमाणे त्यांनी आयोजन केलं आहे हरकत नाही दोन्ही कॅप्टन माझ्या सोबतीला होते नाणेपैकी जिंकली या ठिकाणी जानूस पडिताडे ए संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. जाऊया आपण टॉस बॉक्समधून पुन्हा कॉम बॉक्समध्ये तिकडे सज्ज आहेत कुमारी स्वर्गीय आरोही कंडू पाटील समोरच्या कक्षामध्ये लंच ब्रेक नंतर समीर ठाकरे कॉम बॉक्स. चेक थँक्यू सो मच योगी पाटील सर आफ्टर लंच ब्रेक पुन्हा सर्वांचं स्वागत आहे एकविरा चषक सावध या स्पर्धेमध्ये टार्गेट या ठिकाणी मोठं करण्यात आलेलं आहे. खरं तर सुरुवातीला तुम्ही इनिंग्स बघितले असेल योगेश्वर पाटीलच्या बॅटमधून आलेल्या 30 धावा निखिलच्या बॅटमधून आलेल्या 6 धावा आणि 48 धावा एकूण जोडल्या गेल्या 49 लक्ष त्या सेट केलेलं आहे आणि पहिल्याच बॉलवर स्वागत केले चौकारानं. हा बॉल ओव्हर पिच समोर ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो आणि त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना 5 या आकड्यावरती 49 लक्ष त्या ठिकाणी पार करत असताना राहुलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर निखिलचं स्वागत करण्यात आलं. 5 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा निखिल जाधव सज्ज होतोय सामना करेल बाउंड्री बॉय योगेश. कमी गतीने टाकलाय चिप केलाय हवे ते बॉल फिल्डर येतात बॉल खाली परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये 1D डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धाव त्या ठिकाणी मिळेल एक. पहिला धावाचा विचार केला तर योगेश्वर पहिल्या मॅच मध्ये थोडासा ऑफ कलर दिसत होता थोडासा संयमी खेळत होता परंतु पुन्हा त्याचा रूप त्याचा रंग या मॅच मध्ये आपल्याला बदलताना दिसला आणि 31 धावांचा विस्फोटक धाव त्यानं साकारलाय. यानंतर मित्रांनो आणखी एक खांडवलचा संघ तुम्हाला खेळताना दिसेल NK स्पोर्ट आणि त्यांच्या विपक्षामध्ये जानू स्पोर्ट इताडे या दोन बलाढ्य संघादरम्यान लढत तुम्हाला ह्या नंतरची बघायला मिळेल. परंतु हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मेहर 11 बापगावच्या विरुद्ध लॉब केला बॉल लॉंग ऑनला एकही फिल्डर नाहीये आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पंचांना एक्झॅक्टली तिथून कळालं नव्हतं असं वाटलं की एका टप्प्याने बॉल गेला परंतु सरळ लॉंग ऑनच्या पलीकडे बॉल पडला. तेथे 6 धावा मिळत आहेत आणि या षटकारानं संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचलेली आहे 12 आहेत. यावेळेला पुन्हा पुलचा फटका वॅकेंड एरिया खाली क्षेत्र स्क्वेअर लेगला आई बॉल सीमारेषेच्या बाहेर जबरदस्त फटकेबाजी राहुल मेहर करतोय चौकार त्याच्या बॅटमधून.
जशास तसं प्रत्युत्तर या ठिकाणी देण्यात आलं आणि 16 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. 49 लक्ष होतंय, पाहू शकता रिप्लेमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. हा षटकार आहे, खरं तर ओव्हर पिच बॉल होता, त्याच्यावर हल्ला चढवला होता लॉंग ऑनला. षटकार पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर लेंथमध्ये थोडासा बदल जरूर केला, परंतु बॅटर तयार होता. त्याला माहिती होतं की आता पहिला बॉल ओव्हर पिच फुल लेंथ मिळाला आहे, तर हा थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ मिळेल आणि चांगला पूल पाहायला मिळाला. खेचून मारला आणि बॉलला सरळ फेकून दिला. ते स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा क्लासिकल चौकार. धावा पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा, चांगला प्रत्युत्तर या ठिकाणी देण्यात आलं. 49 लक्षाचा पाठलाग करत असताना मेहेर 11 बापगाव चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता संघ आणि नानकर चषकाचा विजेता संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. कांडवल बीला या वर्षामध्ये हवी तशी कामगिरी करता आलेली नाहीये. मोस्ट ऑफ ज्युनियर खेळाडू, यंगस्टर खेळाडू या संघामध्ये खेळताना दिसत आहेत. ओव्हर द विकेट. दुसऱ्या षटकाला सुरुवात ऑन साईडला फ्लिक केला. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न योगेश करत होता, परंतु राहुलची साथ त्याला मिळत नाही आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. राहुलला माहिती की इथून आता रिस्की धावा घ्यायच्या नाहीयेत. जर का चूक झाली तर धावबादच्या स्वरूपामध्ये आपण बाद होऊ शकतो आणि राहुल मेहर ज्या प्रकारे खेळलाय त्याचं बाद होणं संघासाठी एक मोठं नुकसान ठरू शकतं आणि त्याच्यामुळे तो थोडासा संयमी खेळतोय, पेशन्स दाखवतोय आणि जास्त धोका स्वीकारत नाहीये. 17 धावा स्कोर कार्डवर. राकेश पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं ड्राईव्ह केला. मिड ऑफला फिल्डर आहेत. एक क्विक सिंगल, रिस्की सिंगल पूर्ण करण्यात आली आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला. बघता बघता 2 धावा. या चुका टाळाव्या लागतील, अशा प्रकारच्या चुका टाळाव्या लागतील, अन्यथा तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकून राहणं तुमच्या संघासाठी भरपूर कठीण होणार आहे. आणि 2 धावा याच दरम्यान मिळाल्या. त्या 2 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे. ते धावफलकावरती 19 धावा. लास्ट इयरचा प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार योगेश्वरला मिळाला. एमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर हर्षल वेळेकरला मिळाला. तोही तुम्हाला या पुढच्या लढतीमध्ये खेळताना दिसेल. परंतु ह्या सत्रामधील ही जवळपास 13वी ते 14वी स्पर्धा आहे. हो हो हो, हा कुटप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, छेडखानी करण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा आणि बागे विकेट किपर चूक करत नाहीये. प्राइज विकेट क्लेम करत असताना गोलंदाज राकेश मोठा धक्का दिलाय. राहुल मेहर बॅक टू डग आउट. मिळाला, परंतु राहुल देखील नाराज आहे. या बॉलवर अटेम्प्ट करणं गरजेचं होता का रिस्की फटका खेळणं हे पहा. खूप जास्त उसळी घेणारा बॉल होता आणि त्यानंतर बॅटची एज घेत असताना बॉल मागे विकेट किपरनं कोणत्या प्रकारे चुकी केलेली नाहीये. मला वाटतं की 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील इशारा करण्यात आला. जास्त खांद्याचा वापर त्या ठिकाणी राकेशनं केला होता आणि अखेर ज्या कामासाठी राकेश जाधवला इन्व्हाइट केलं होतं ते काम आता राकेशनं पूर्ण केलेलं आहे. 19 ला 1 षटक क्रमांक दुसऱ्या फेरीतील सामना जो जिंकेल तो थेट क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये प्रवेश करेल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना तो संघ खेळेल. बॉल तयार. ओमकार दळवी आल्या. नवीन फलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. राकेशचा बॉल स्लॉग इट. हवे ते बॉल फिल्डर जज करतोय निखिल. वेल टेकन, वेल जज कॅच. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागलाय तो मेहर 11 बापगाव संघाला. लागोपाठ 2 धक्के देत असताना राकेश पहिल्या ओव्हरमध्ये सर्व काही सुरळीत चालू होतं, परंतु तदनंतर लागोपाठ 2 धक्के देत असताना या मॅच मध्ये पलटवार केला तो राकेशनं. व्हेरी गुड कमबॅक. 49 हे लक्ष पार करत असताना 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. वेलकम बाहुबली नेहल, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. लागोपाठ 2 विकेट आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे राकेश.
हॅट्रिक बॉल फेस करतोय लारा. लॉन्ग केला लॉंग ऑनला, फिल्डरला बीट करत असताना बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय दमदार चौकार. चौकार आणि या चौकारानं धावफलक आता पुढे गेलेला आहे. पुन्हा लारा स्ट्रायकिंग एंडला राकेश. हो 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 यावेळेला अपील अँड यस इज गॉन. व्हॉट अ सेलिब्रेशन. काय सेलिब्रेट करताय त्या ठिकाणी. ओ माय गॉड. फलंदाजांनी बोट वर केल्या. विकेट मिळाली आहे. लारा मैदानाच्या बाहेर होणार आणि तो सेलिब्रेशन तुम्ही पाहतायत. कम ऑन डीजे. पंच निर्णय कळवा. लारा मैदान सोडायचं आहे आपण. अंपायर डिसिजन विल बी लास्ट अँड फायनल. पंचांचा निर्णय हा अखेरचा मानला जाईल. मित्रांनो आपल्याकडे अल्ट्रा एज नाही आहे. आपल्याकडे तेवढी मोठी टेक्नॉलॉजी नाही आहे की आपण अल्ट्रा एज आणि हॉटस्पॉट देऊ शकतो किंवा एजसाठी रिव्ह्यू देऊ शकतो. मेयर 11 बापगांव 49 रनों की चुनौती. लगी अच्छी शुरुआत. ओ इस बार एक और ब्लॉक होल्ड. क्या गेंदबाजी हो रही है. थर्ड ओवर में गेंदबाज प्रवीण के द्वारा बढ़िया गेंदबाजी. खानवल भी अब कहीं ना कहीं ज्यादा ऊपर नजर आती हुई इस मैच में. बढ़िया शुरुआत हालांकि की थी राहुल मेहर ने, लेकिन राहुल मेहर जैसे आउट हुए उसके तुरंत बाद कठिनाइयों में अब बालाराम मेहर जी की टीम मेहर 11 बापगांव धीरे धीरे अब ये समीकरण. ओ इस बार पुल किया गेंद हवा में.
फील्डर गेंद के नीचे लेकिन नहीं पहुंच पाए. गेंद मैदान के बाहर. वन बाउंस ओवर द लाइन इनटू द फैंस. इट्स अ 4 रन. और 3 ओव्हर की समाप्ति के बाद 31 रन. आता येणारे 6 बॉल आणि सामना जिंकण्याकरिता 18 धावांची गरज आहे. जय हनुमान कांडवल बी संघ थोडासा वर दिसतोय, ड्रायव्हिंग सीट वर दिसतोय, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये योगेश आहे. योगेशनं अनेकदा अशाच कंडिशन मधून मॅचेस जिंकून दिलेत. त्याच्यासोबत बॅटर शालिकला तुम्ही पाहतात. शालिककडे देखील ती क्षमता आहे आणि त्याच्या बॅटमधून एक चौकारी तुम्हाला पाहायला मिळाला. 6 मध्ये करायच्यात 18 धावा. नीडरपणे तुम्हाला खेळावा लागेल. मरते दम तक लढते रहेंगे, हा नक्कीच वाक्य तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल आणि तोच विचार ध्यानात घेऊन इथून तुमचा खेळ चांगला करावा लागेल. तेव्हा तुम्ही या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये पुढे जाल. आई एकविरा स्पोर्ट्स सावधच्या वतीने ही स्पर्धा तुम्ही पाहतात. RK क्रीडांगण, ऐतिहासिक क्रीडा नगरी आमनेची, आणि तिथे रंगत असलेला क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी तुम्ही पाहतात. आता समीकरण येणारे 6 बॉल 18 धावांची गरज. 300च्या स्ट्राईक रेटला बॅटिंग करावी लागेल, परंतु खेळ क्रिकेटचा. या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण असे अनेक चढ उतार पाहिलेत, अप अँड डाऊन्स पाहिलेत. एका ओव्हरमध्ये 30 चेज होताना पाहिलेत, एका ओव्हरमध्ये 40 चेज होताना पाहिलेत, एका ओव्हरमध्ये 4 वाजताना पाहिलेत, आणि एका ओव्हरमध्ये 2 धावांचं संरक्षणही पाहिलंय. असा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. त्याच्यामुळे ती लढाऊ वृत्ती, तो लढाऊपणा तुमच्यामध्ये तुम्हाला ठेवावा लागेल, तेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये जिंकाल. योगेशनं अनेकदा गोल्डन चौकारानं मॅचेस जिंकून दिलेत. 6 मध्ये 18 करणार का योगेश्वर पाटील आलाय. चला योगेश्वर, जास्त वेळ घेऊ नका. ओ माय गॉड, बॉलिंग साठी चालत गेला. मला वाटलं की रनअप घेत होता. पहिला बॉल डिलिव्हर्ड केला आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. इथे एक्झॅक्ट काय घडलंय पंच आपल्याला सांगतील. एकच धाव असेल, कारण भिवंडी क्रिकेटच्या नियमांप्रमाणे तुम्ही पाहता एकाच वेळेला तुम्हाला दोन्ही फलंदाजांना क्रीज सोडणं गरजेचे असते. काय गोलंदाजी केली प्रवीणनं. शेवटच्या बॉलवर चौकार जरूर आला, परंतु सामन्याला खलाटणी देणार होते षटक, आणि राकेशनं लागोपाठ दिलेले 2 धक्के. 5 बॉल 17ची गरज. शालिकवर सर्वांच्या नजरा लागून आहेत. मेहर 11 बापगावचे समर्थक आशेच्या नजरेनं पाहतात. यावेळेला ऑन साइडला लॉक केलाय, गॅप मध्ये बॉल वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. शालिक भोईर अभी जिंदा आहे. चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. कर हर मैदान फतेह. आज नक्की गाणं सकाळी ऐकलं असेल. त्या जोशानं आणि त्या ताकदीनं, त्या जिद्दीनं आज मला माझ्या टीमसाठी, मला माझ्या गावासाठी जिंकायचं आहे, आणि तो खेळ शालिक सध्या तरी मैदानात साकारतोय. येणारे 4 बॉल 13 धावांची गरज आहे. योगेश्वर ओव्हर द विकेट. ओहो हो हो, यावेळेला वेगवान हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, आणि इथे येतोय व्हाईट बॉल. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. दबाव स्पष्टपणे दिसतोय. आता 4 मध्ये करायच्यात 12 धावा. एक मोठा फटका. मेहर 11 बापगाव पुन्हा ड्रायव्हिंग सीट वरती. एखादी विकेट, पूर्णपणे मॅच मध्ये पकड जय हनुमान खांडवल बी संघाचा. योगेश्वर आता ओव्हर द विकेट न चालला. 4 मध्ये 12. फ्लाइट दिली आहे, कमी गतीने टाकलेला बॉल, फटका फसलाय. शालिकची विकेट डोक्यात. 2 फिल्डर येत आहेत. कॉलिंग दिलं निखिलनं, आय विल टेक दिस कॅच. त्यानं पकडलाय झेल. समाप्त होतोय शालिकचा खेळ. समीकरण बदललंय. येणारे 3 बॉल 12ची गरज. तीन चेंडू आणि आता 12 धावांची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. क्षणात होत्याचं नव्हतं होत असं. या क्रिकेटच्या खेळामध्ये असं अनेकदा आपण पाहिलं. येणारे 3 बॉल 12ची गरज. हळूहळू प्रेक्षक वर्ग देखील आता या क्रीडांगणावरती येत आहेत. आमने बी संघ पराभूत जरूर झाले, तरी आमनेचे बरेचसे पाठीराखे अजूनही या सामन्यांचा आनंद घेताना. KUD बिझनेस क्लस्टरचं देखील मोठं योगदान या स्पर्धेसाठी राहिलं. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. परंतु हा सामना तुषार आलाय. येणाऱ्या 3 बॉल मध्ये करायच्यात
त्या 12 धावा. योगेश्वरचा बॉल ऑन साइडला स्विंग करायचा होता. फुल लेंथ स्ट्रेट वाईड ऑफ ऑप्शन निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. शेवटच्या दोन्ही बॉलवर दोन्ही षटकार मारावे लागतील सामना जिंकायचा असेल तर मेहर 11 बापगाव संघाला. फुल टॉस परंतु मैदानी फटका ग्राउंडच्या साहाय्याने गेला. त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव आणि विजयाकडे अग्रेसर. क्वार्टर फायनलचे दरवाजे उघडत असताना विजयाचा सुगंध दरवळत असताना खांडवलच्या खेळाडूंच्या अगदी नाकाजवळ आता जवळजवळ क्वार्टर फायनलचा दरवाजा त्यांनी उघडलाय आणि त्या दरवाजातून आता पाऊल टाकायचंय. शेवटचा बॉल लीगल आलाय, हवेत आहे. क्षेत्ररक्षक दीपेश झेल पकडला. योगेश्वरला मिळाली आणखी एक सफलता आणि याच बरोबर हा सामना जिंकत असताना दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे ती म्हणजे जय हनुमान. खांडवल